बस स्टँडवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणारी महिला, कुर्डुवाडी येथे जेरबंद, चोरीचे एकूण 3 गुन्हे उघड. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मागील काही दिवसांमध्ये एसटी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या बस स्थानकावर लक्ष केंद्रित करून बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याकामी माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे हजर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथील राहणारी ही वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याच्या सवयीची असून ती सध्या कुर्डुवाडी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक कुर्डुवाडी बस स्थानकावर जाऊन बातमीप्रमाणे तेथे वावरत असलेल्या महिलेस पथकातील महिला कर्मचारी मोहिनी भोंगे यांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर नाव पत्ता विचारला. उषा अशोक सांगळे असल्याचे तिने सांगितले. ती सदर ठिकाणावरून हजर राहण्याबाबत विचारपूस करून तिने सांगितले की सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याकरिता आल्याचे सांगितले. त्यावरून तिच्याकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एसटी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता तिने चालू वर्षात कुर्डुवाडी बस स्थानकावर 2 वेळा व अकलूज बस स्थानक येथे 1 वेळा गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी केल्याचे कबूल केले. याप्रमाणे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणून एकूण 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,80,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सोमवारी सायंकाळी प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, ग्रेड PSI मोहम्मद इसाक मुजावर, सफी नारायण गोलेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे, धनाजी गाडे, महिला पोलीस हवालदार मोहिनी भोंगे, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली आहे. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.